केवळ अमरावती शहरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात बहुचर्चित असलेल्या दीड महिन्याच्या धैर्य मृत्यू प्रकरण आता हळूहळू उजेडात येत आहे. तब्बल 5 दिवसानंतर पोलिसांनी धैर्यच्या आईलाच ताब्यात घेतले. अतिशय क्लिष्ट तपास या हत्या प्रकरणात पोलिसांनी केला आहे. धैर्य हत्येप्रकरणी त्याच्या आईला शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. यामध्ये न्यायालयाने तिची कसून चौकशी केली. घटनेचा उलगडा मात्र अद्याप स्पष्ट झाला नाही. धैर्यच्या आईला न्यायालयाने 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडी दरम्यानच धैर्यच्या हत्येप्रकरणी सत्यता काय आहे हे समोर येण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून आणखी माहिती समोर येत आहे की मृत बाळ धैर्यला दमाचा आजार होता. तो वारंवार आजारी पडत होता. अगदी कमी वयाच्या बाळाची हत्या झाल्याने संपूर्ण विदर्भात हळहळ व्यक्त केली जात आहे. याचमुळे मुख्य आरोपीपर्यंत जाऊन सत्यता काय आहे याचा तपास पोलीस लावण्यात व्यस्त झाले आहे. धैर्यच्या आईला न्यायालयात आणले असता तिच्या वडिलांकडील अनेक नातेवाईक आले होते. मात्र सासरकडील आणि इतर नातेवाईकांनी या ठिकाणी हजेरी लावली नव्हती. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.